आपल्यासोबत राज्याचे कृषी आयुक्त आहेत सूरज मांढरे सर. सर, आपण जर पाहिलं तर राज्यात आता कृषी जे दुकानवाले आहेत त्यांचा संप सुरू आहे. नेमकं याचा जे काय परिणाम जो आहे तो सध्या जाणवतो. संप सुरू आहे. काल मंत्री महोदयांकडे खूप सविस्तर बैठक याची झाली. त्यांनी ज्या 14 मागण्या केलेल्या आहेत त्याच्यातल्या बहुतांश मागण्या ह्या ज्या मान्य करण्यासारख्या आहेत त्याच्यावरती खूप सकारात्मक प्रतिसाद आम्ही सर्वांनी त्यांना दिलेला आहे. आणि ज्या काही तांत्रिक चुका आहेत त्या दुरुस्त करा किंवा प्रशिक्षण थोडंसं पाहिजे, कारण ही नवीन व्यवस्था येते आहे साथी पोर्टलची. तर त्याच्याकरता सुद्धा आम्ही मान्य केलेलं आहे की एक पुढच्या 8-15 दिवसामध्ये प्रशिक्षण किंवा ज्या टेक्निकल चुका आहेत किंवा ज्या दुरुस्त्या व्हाव्या वाटतात त्या आपण अधिक चांगल्या प्रकारे करूया आणि ते पोर्टल कार्यान्वित होईल. आणि बाकीच्या पण ज्या मागणीत की लिंकिंग बंद करावं, तर लिंकिंगच्या बाबतीत सुद्धा आमची आधीपासून हीच भूमिका होती की लिंकिंग हे शेतकऱ्याला परवडणारा विषय नसल्यामुळे त्याच्यावर परिणामकारक उपाययोजना करायचा होता. तर उत्तर प्रदेश सरकारने एक नियम केला आहे की त्या ज्या सबसिडाईज मटेरियल ज्या दुकानांमध्ये विकलं जातं तिथं दुसऱ्या नॉन सबसिडाईज गोष्टी ठेवायलाच बंदी घालायची आहे. तर त्याच पद्धतीची भूमिका आता आपण घेतली आहे. ते आदेश शासनाकडून जारी होतील. मला असं वाटतं की बहुतेक सगळ्या मागण्या ह्या पूर्णत्वाच्या दिशेने जाणाऱ्याच पद्धतीने आम्ही प्रतिसाद दिला आहे. तर संप मागे घ्यायला त्यांनी आता हरकत नसावी असं माझं मत आहे. राज्यात किती लाख खतांचा तुटवडा जो आहे, किती मेट्रिक टन आपल्याला भासवतोय सध्या? सध्या आता युरिया आपली 15 लाख मेट्रिक टनची गरज असते. त्यापैकी साधारणपणे 60% पर्यंतची अवस्था आत्ता आपली आहे. आणि सगळा पुरवठा एका वेळेला नसतो होत, तो टप्प्याटप्प्याने येत असतो. पण येण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं ही वस्तुस्थिती आहे. तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 1 लाख मेट्रिक टन आपल्याकडे साठा कमी आहे. आणि भविष्यात सुद्धा हे सगळं जे काही युरियामध्ये 20 ते 30% आयात केलेल्या वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे हे जर मिडल ईस्टमधला जर प्रॉब्लेम जास्त दिवस चालला तर त्याच्यावर सुद्धा प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळे जपून हे सगळं काही वापर होईल, योग्य प्रकारे वापर होईल या पद्धतीच्या व्यवस्था आता आपण करतोय. पण सध्या अतिशय मोठा तुटवडा नाही आहे, पण भविष्याच्याबद्दल अनिश्चितता थोडी असल्यामुळे आपल्याला काही स्टेप्स घ्यावे लागणार आहेत. कर्जमाफीच्या संदर्भात अहवाल जाणार होता, तो कधीपर्यंत? ते मला वाटतं आपण पणन आणि कॉर्पोरेशन विभागाकडून बघायला पाहिजे, कारण ते त्यांच्याकडून तो विषय हाताळला जातो, कृषी खात्याकडून जात नाही. सर, आपण जर पाहिलं तर शेत तयार संदर्भात 1 मे पासून आपण एक मोहीम पण राबवतोय. ती काय मोहीम? आपण आता अल निनो इफेक्टमुळे आपल्याला IMDने असं सांगितलेलं आहे की साधारणपणे 92% पाऊस पडेल आणि मराठवाड्यासारख्या भागामध्ये तर 88% पर्यंत पडेल. तर आता बियाण्याची उपलब्धता, खताची उपलब्धता आणि पाण्याची उपलब्धता ह्या तिन्ही फ्रंटवर आपल्याला काम करावं लागेल. तर पाण्याची उपलब्धता आहे, तर जो काय पाऊस पडेल तो टिकून ठेवण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे. म्हणून आम्ही एक 15,000 शेततळ्यांचा कार्यक्रम घेतोय की शिवाय आडवी पेरणी उतारावर करणे, बाकीच्या पण ॲग्रो क्लायमॅटिक झोनच्या प्रमाणे जे थोडेसे क्लायमेट रेसिलेंट व्हरायटी ज्याला आपण म्हणतो ती बियाणं कशी वापरता येतील असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण उपाययोजना करतोय. पण शेततळ्यामुळे आम्हाला एक असं याचा फायदा जाणवतो की शेततळं केलं आणि त्यामध्ये प्लास्टिक पण देणार आहोत आम्ही. ते अस्तर जर वापरलं तर ते पाणी पण टिकून राहील. आणि भविष्यात तिथे आम्ही फिशरीज कमिशनर बरोबर सुद्धा आम्ही एक मीटिंग घेतलेली आहे. तर तिथे त्यांना मत्स्यबीजं सुद्धा देता येतील का. तर ही एक आपत्ती आहे, परंतु ह्या आपत्तीचा थोडा पॉझिटिव्ह पण उपयोग लाँग रनच्या दृष्टीने काही करता येतो का, असं पण आमचा प्रयत्न आहे. शेतीशाळा पण सुरू. शेतीशाळा पण सुरू आहेत, डिजिटल शेतीशाळा सुरू आहेत. जवळजवळ 30-35 हजार शाळांचं नियोजन आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये काहीतरी सॅम्पल प्लॉटिंग करणं, काही मॉडेल प्लॉट करणं ह्या गोष्टी पण आम्ही करतो आहोत. सर, जे काळा बाजार करतात त्या अशांवरती काय कारवाई केली जाणार आहे आणि किती पथकं आपली आता तयार असणार? पथकं तर आपण बरीच केलेली आहेत. आता आपण ती गुणनियंत्रकांची संख्या पण वाढवली. म्हणजे पूर्वी खूपच जास्त होती, नंतर थोडीशी कमी केली गेली. आता आपण दोन्हीचं मध्य केलेलं आहे आणि त्यांची अधिकार कक्षाही ठरवली आहे. त्यामुळं असंही नाही करणार की कुणाला त्यांचा त्रास व्हावा. ते फक्त योग्य ते काम करतील. आणि कारवाई करणे हा काही उद्देश नाही आहे. कारवाई करणे हा आपल्याला जो परिणाम साधायचा आहे की खताचा किंवा इतर गोष्टींचं रॅशनलाइज म्हणजे योग्य वापर व्हावा, ते फक्त त्याची खात्री करण्यापुरती ते लोक कारवाई करत आहेत. आता जवळपास 6,000 दुकानं तपासली गेली आत्तापर्यंत. त्यातल्या साधारणपणे एक 400 लायसन्सेस सस्पेंड केले गेलेले आहेत. असं नाही आहे की प्रत्येक दुकान तपासलं आणि कारवाई झाली. जिथं दोष दिसून आले, जिथं समर्थनीय कामकाज दिसून नाही आलेलं त्याच ठिकाणी कारवाई होते. आणि 5 ठिकाणी FIR पण दाखल झाले. माझं आव्हान आहे की आता हा परिस्थिती जी आहे अल निनोमुळे ही खूप कठीण होत जाणार आहे. तर सर्वांनी जरा आपण कोरोना काळात जसं सगळं आपला स्वार्थ आणि बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून काम केलं होतं, तर त्या पद्धतीने यावर्षी काम करण्याची गरज आहे. सर, खतं जी आहेत ती रेशनप्रमाणे मिळणार आहेत असं काही GR काढलंय का, किंवा त्या संदर्भात काय उपाययोजना आपल्याकडून असणार?
अजून त्याबद्दलचा अंतिम निर्णय झालेला नाही. केंद्र शासनाचे जे चीफ नॉलेज ऑफिसर आहेत त्यांनी एक बैठक घेतलेली होती आणि त्यांनी असं सांगितलं की ॲग्रिस्टेकचा आता खूप मोठ्या प्रमाणावर माहिती आपल्याकडे जर आहे आणि आपल्याला माहिती की कोणते शेतकऱ्याचं शेतीची साईज काय आहे आणि कोणत्या शेतकऱ्यामध्ये आपण जो काही डिजिटल क्रॉप सर्व्हे केला त्यामध्ये त्याच्या शेतात काय पिकवतोय तो, ही सगळीच जर माहिती आपल्याकडे आहे तर त्याचा संबंध कुठे या खताशी जोडता येईल का? कारण खताला जवळपास 2.25 लाख कोटी रुपये सबसिडी केंद्र शासनाकडून देशभर दिली जाते. ही खूप मोठा आकडा आहे. तर ते योग्य प्रकारे होत आहे का? म्हणजे रेशनिंग शब्द वापरण्यापेक्षा त्याचं रॅशनलायझेशन होणार आहे की ज्याची जमीन आता उदाहरणार्थ 40 बॅग्स न्यायची परवानगी आहे तर प्रत्येकच शेतकरी त्याचं शेत किती का असे ना तो 40 बॅग घेतोय. तर हे मग तो का घेतोय? म्हणजे 5 गुंठेचा 10 गुंठेचाही तेवढेच घेणार आणि 5 एकरवाले तेवढेच घेणार, हे काही पटण्यासारखं नाही आहे. म्हणून ज्याला जे योग्य आहे, ज्याला ज्याची गरज आहे, शेताला ज्याची जितकी गरज आहे तितकंच ते पडलं पाहिजे. नाहीतर ते मिळतंय म्हणून आपण किती पण युरिया वापरला तर पुढं त्याचं ऑर्गॅनिक कार्बन कमी होत जाणार. ते आणि हे सगळं जे आहे म्हणून त्याचं कुठेतरी ॲग्रिस्टॅकशी संबंध जोडून करता येईल का असा प्रयत्न आहे. म्हणजे रेशनसारखं होऊ शकतं. रेशन म्हणण्यापेक्षा त्याचं रॅशनलायझेशन हा शब्द जास्त योग्य आहे की रेशन हा अर्थ असा आहे की तुम्ही त्याच्या गरजेशी संबंध थेट जोडत नाही, उपलब्धतेशी जोडता. परंतु रॅशनलायझेशन हा शब्द असा की तुम्हाला जितकी गरज आहे तितकं ते देणे. म्हणजे जेवढी जर तुम्हाला 5 गोण्यांची गरज आहे तर तुम्हाला 5 गोण्या मिळतील अशा पद्धतीचं ते राहील. म्हणजे ॲग्रिस्टॅकशी संबंध जोडून गरजेप्रमाणे पुरवठा असं सूत्रावरती ती व्यवस्था काम करेल. एल निनोचा इफेक्ट जो आहे तो त्या संदर्भात शेतकऱ्यांना काय आव्हान असणार? माझं तर आव्हान शेतकऱ्यांना हे राहील की आपण एकतर 40 लाख शेतकरी महाविस्तारमध्ये ऑलरेडी आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की महाविस्तार ॲप आपण आपल्या मोबाईलवर डाउनलोड करावं. कारण आता यापुढे ज्या काही सूचना आम्ही देणार आहोत आपल्याला त्या सगळ्या महाविस्तारच्या माध्यमातून देणार आहोत. अतिशय चांगल्या साध्या मराठीमध्ये व्हिडिओ, ऑडिओ, त्यानंतर मॅसेज अशा पद्धतीने आपल्याला वेळोवेळी सूचना दिल्या जातील. हवामानाची माहिती दिली जाईल. कोणत्या हवामान परिस्थितीत पिकावरती नेमकं काय प्रयोग करायचे हे युनिव्हर्सिटीने आपल्याला ॲग्रोनॉमिकल प्रॅक्टिसेस दिलेल्या आहेत, त्या आपल्यापर्यंत सोपे करून पाठवले जातील. पुढचाही सल्ला दिला जाईल मार्केटबद्दलचा वगैरे. तर मला असं वाटतं की पहिला तर टप्पा आहे ते महाविस्तारमध्ये आपण यावं. आणि दुसरी गोष्ट आहे की आत्ताची परिस्थिती इतकी पण खराब नाही आहे की एकदम आपण घाबरून जाऊन काहीतरी वेगळ्या स्टेप्स घ्याव्या. म्हणजे कुठं खताचं साठेबाजी कर, कुठे बियाणाचं काहीतरी कर, असं काही करायची आत्ता तरी आवश्यकता नाही. कारण स्वतः IMDनी सांगितलेलं आहे की हा प्राथमिक अंदाज आहे एप्रिलमधला. त्यांचं जे मॉडेल आहे ते एप्रिलमध्ये फार ढोबळ अंदाज देतं. मे आणि याच्यानंतर त्यांना डिटेल कळणार आहेत आणि ते आपल्याला सांगितलं जाईल. त्यामुळे मला असं वाटतं सध्या तरी ज्या सूचना दिल्या जातात त्याचं पालन करावं. कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याची गरज नाही. आणि शक्यतो पाण्याचं संतुलित वापर, खताचा संतुलित वापर, बियाणांच्या बाबतचं थोडी माहिती घेणं, या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात. नक्की. आपल्यासोबत कृषी आयुक्त होते आणि त्यांनी या संदर्भातला आढावा जो आहे तो आपल्याकडे दिला आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह सागरवाड, साम TV, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.